भारताच्या इतिहासात अनेक पराक्रमी राजे झाले, पण जनतेच्या मनात कायमचे स्थान मिळवणारे एकच नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज. इसवी सन 1630 साली शिवनेरी किल्ला येथे झाला. त्यांच्या आई जिजाबाई यांनी लहानपणापासून त्यांना धर्म, शौर्य आणि न्याय यांची शिकवण दिली. रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकत ऐकत शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न निर्माण झाले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते, जे त्या काळातील पराक्रमी सरदार होते. तरुण वयातच शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा निश्चय केला. मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला. स्वराज्याच्या सुरुवातीस त्यांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला. हा किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्याची ताकद वाढू लागली आणि एक एक करून अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले. शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे बिजापूरचा सरदार अफझल खान त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला. प्रतापगड किल्ला येथे दोघांची भेट झाली. अफझल खानाने कपटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी आणि पराक्रमाने त्याचा पराभव केला. ही घटना इतिहासातील सर्वात प्रसिद्ध पराक्रमांपैकी एक बनली. नंतर मुघल बादशाह औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलावले, पण तिथे त्यांना कैद करण्यात आले. अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही शिवाजी महाराजांनी अत्यंत चातुर्याने आग्र्यातून सुटका करून घेतली आणि पुन्हा स्वराज्यासाठी लढाई सुरू ठेवली. स्वराज्य दिवसेंदिवस मजबूत होत गेले. शेवटी 1674 साली रायगड किल्ला येथे शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्या दिवसापासून ते अधिकृतपणे छत्रपती झाले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात नेहमी न्याय, धर्म आणि प्रजेचे रक्षण यांना महत्त्व दिले. त्यांच्या शौर्याने आणि बुद्धिमत्तेने स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली. आजही शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला प्रेरणा देतो. त्यांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि स्वराज्यासाठी केलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. जय भवानी, जय शिवाजी.